कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। आपल्यासोबत कोल्हापूरचे उमेदवार आहेत संजय मंडिक। काय सांगाल साहेब, एकूणच ही निवडणूक आता खरं तर रंगत आलेली आहे। आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करताय, कोण नेते याच्यामध्ये उपस्थित राहणार आहेत? आज उमेदवारीचं नामनिर्देशनपत्र मी आणि धैर्यशील माने दाखल करतोय। यासाठी आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आणि विशेषतः आमच्याबरोबर सगळ्याच कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार साहेब हे सुद्धा अर्ज दाखल करण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी येत आहेत। आणि म्हणून या कोल्हापूर मतदारसंघातल्या उत्स्फूर्तपणाने लोक जे येतील त्यांच्या समवेत आम्ही अर्ज दाखल करणार आहोत। खरं तर अर्ज दाखल करताना मोठ्या प्रमाणावरती शक्ती प्रदर्शन केलं जाईल असं सांगितलं गेलं होतं। कसं असणार हे शक्ती प्रदर्शन? शक्ती प्रदर्शन करणार आहे असं मी काय सांगितलं नव्हतं। खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीची शक्तीच आहे, ही शक्ती आजच्या निमित्तानं येईल। खरं म्हटलं तर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे फार मोठं शक्ती प्रदर्शन करणं आम्ही टाळलं आहे, कारण उन्हामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी येणं हे बरोबर नाही। शक्ती प्रदर्शन ज्यावेळी करायचं आहे, ज्यावेळी मोठ्या सभा होतील त्यावेळी आम्ही शक्ती प्रदर्शन करू। खरं तर महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज हे उमेदवार आहेत। निवडणूक पहिल्या टप्प्यामध्ये असतानाच वैयक्तिक टीकाटिप्पणी झालेली आहे, कसं सांगाल या संदर्भात? वैयक्तिक टीकाटिप्पणी मी तर काही केलेलं नाही, दुसऱ्या बाजूनं महाराज साहेबांनी केलेलं नाही, दुसऱ्या बाजूनं काही प्रचारक मंडळींनी काही जरूर माझ्यावर बदनामीकारक अशा पद्धतीच्या पोस्ट टाकलेल्या आहेत। खरं म्हटलं तर ही पातळी गाठू नये। मी फक्त त्यांना एक प्रश्न विचारला, आपण दत्तक आहात का? ह्याच्यापेक्षा मी दुसरा कुठला प्रश्न विचारला नाही। त्यांचा मी अवमान केलेला नाही, गादीचा अवमान केलेला नाही। गादीबद्दल आणि महाराजांबद्दल आम्हाला आदरच आहे। पण श्रीमंत शाहू महाराज किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून कोणतंच उत्तर याबाबतचं अद्याप आलेलं नाही आहे। सत्य असेल तेच बाहेर येईल, त्यामुळे उत्तराची मला अपेक्षा नाही। पण जे सत्य आहे ते मी मांडलं, त्यामुळे अवमान कोणाचा झालेला नाही आणि सत्य इतिहास काय आपण बदलू शकत नाही। एकूणच आजची जी रॅली आहे ती विजयाची नांदी ठरली का, काय सांगाल? आता सकाळची वेळ आहे, लोक आता ग्रामीण भागातून येतात, त्याचा फोन येत आहेत। आता किती लोक येणार त्याचा मी अंदाज बांधलेला नाही, कारण काय अशा पद्धतीनं अमुक गाड्या आणा तमुक गाड्या आणा असं आमचं काही प्लॅनिंग नाही। जे लोक उत्स्फूर्तपणाने येतात त्यामध्ये सहभागी होतील। नक्कीच आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि शंभूराज देसाई आणि अनेक नेते आहेत, ते आजच्या या शक्ती प्रदर्शनाच्या मिरवणुकीमध्ये विशेषतः उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं गेलं आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।